पुणे महानगरपालिकेचा 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 13,995 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज आयुक्त नवल किशोर राम यांनी स्थायी समितीला सादर केला. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भीमाले यांच्याकडे हे अंदाजपत्रक सुपूर्द करण्यात आलं असून यावेळी महापौर मंजुषा नागपुरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यंदाच्या अंदाजपत्रकात महापालिका प्रशासनानं पाणी पुरवठा विभागाला सर्वाधिक 2,077 कोटी रुपयांची तरतूद करून प्राधान्य दिलं आहे. त्यापाठोपाठ रस्ते आणि पथ विभागासाठी 1,866 कोटी तर घनकचरा व्यवस्थापनासाठी 1,390 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि नियोजनासाठी 740 कोटी रुपये राखून ठेवले आहेत. शिक्षण क्षेत्रासाठी 979 कोटी आणि मलनिस्सारण प्रकल्पांसाठी 1,216 कोटींची भरीव तरतूद केली आहे. पुणेकरांना दर्जेदार सुविधा आणि स्मार्ट सिटीच्या दिशेनं नेणारं हे प्रगतिशील अंदाजपत्रक असल्याचं आयुक्तांनी यावेळी नमूद केलं. 8 मार्च अर्थात जागतिक महिला